लग्न कधी करणार आहेस? अरे करू की लग्नाचंच काय आहे तेव्हा. अरे पण मला स्थळ येत आहेत ना बघायला. आता घरचे पण किती दिवस हे करतील? ढकलायचं पुढं 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 थोडं. आता 1 वर्षापासून ढकलत चालले ना, अजून किती दिवस सांगायचं त्यांना? आता लय नाही, फक्त 6 महिने पुढं पुढं ढकलायचं. 6 महिन्यात काय होणार आहे? अरे माझं एक लय मोठं काम आहे. कोणतं काम आहे? झाल्याच्या पुढं सांगेल. लय मोठं म्हणजे लय मोठं, कळतं का तुला? पण सांगशील ना काय आहे? अरे पण झालं 6 महिन्याच्या आत ते काम होईल. ते काम झालं की आपण लग्न करून टाकू. हे बघ मी ज्या माणसाच्यात राहतो ना, त्या माणसांकडून मला असे टेंडर भेटणार आहेत. तू सांगितलंच नाही मला हे काम पण करतो म्हणून. आपली मोठ्या मोठ्या कामं नसतात का ते, आणि ते काम भेटलं एकदा की सगळं आपलं रन केलं लागेल. म्हणजे मला सांगतात तरी येईन की बाबा मी काय करतो काय नाही ते. बरोबर आहे तुझं, पण मग आता फक्त मी तुला 6 महिने देऊ शकते. जास्त टाळाटाळ नाही करू शकत मी आता. आता मला एक सांग, मला भेटायचं असतं तर मला कॉफी शॉप दुसरीकडे कुठं भेटता आलं असतं ना. मग इकडे काय घेऊन आलोय तुला? टाइम देतो ना मी तुला, मग काय तेव्हा? टाइम देतो सगळं मान्य आहे, पण मला घरचे स्थळ बघतायत ना आता. विषय तो आहे ना. अरे पण तू नाही म्हणले की घरचे तुझ्या पुढे जाणार आहेत का? अरे 1 वर्षापासून नाहीच म्हणते मी. घरचे विचारताय का नाही म्हणते, तुम्ही काय सांगू त्यांना? चालतं एवढं 6 महिने ही कर. 6 महिन्यात आहे ना. हे बघ फक्त तुला 6 महिने वेळ देते मी. तुला चालतं? त्याच्यानंतर नाही ऐकून घेणार मी. हो थांबा थांबा, इथंच थांबा. इथं कुठं? इथंच आहे. अरे इथं काहीच नाही. आपण इथंच दाखवते बघा ना तुम्ही. इथंच दाखवते, चला बरं आपण बघू इथं. आपण हे मॅप तर इथंच दाखवतोय. पुढे बघू बरं, चला बरं. तुझं माझ्या अहो इथंच दाखवतोय, पण करू तुम्ही सगळ्या गोष्टी होत असतात, पण ते कसं असतं प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. आपण किती म्हणलं तरी त्या गोष्टी होत नाहीत. नाही पण लग्न लवकर करू आता. लग्न आपलं 100% होणार आहे, त्यात काहीच नाही. हां असं लय विचार नाही करायचा, टेन्शन नाही घ्यायचं. जे होणार आहे ते सगळं चांगलंच होणार आहे. तुला नाहीच ना कंट्रोल होत, चल पुढच्याच आठवड्यात लग्न करू. खरंच का? हा खरंच. हो करा ना, आणि मला पण बोलवा. मला पण बोलवा. हा बरं, माझी तर गरज असेलच तिथं. हा ना. कोण आहे सांग आता, कोण आहे? बापरे, जिच्यासोबत लग्न झालंय, जी बायको आहे तिला सांगायची लाज वाटते होय तिचं? बायको? हो मग ना. बायको फिक काय नाही. बायको नाही होय? अरे घोड्या, तुला लाज वाटते? बायको नाही म्हणतोय तू. नाही नाही आहे ना मी बायको. फोटो दाखवू का? दाखव बरं. दाखवते, कशाला फोटो दाखवती? नाही दाखवू खरं. नाही आता का? आता का? आता का बोलाय? लाज वाटते तुला? फसवतोय मला तू. तुला काय फसवलं? मग तू मला काय म्हटलं तर लग्न झालं नाही म्हणून. मग ही कोण आहे आता? फसवायचं तर पीएचडीच करून टाकली. मला बोलले पुण्याला चालले मी. मला तरी डाऊट आला म्हणून मी जीपीएस ट्रॅक वर बघितलं, तेव्हा मलाच कळलं तुम्ही इथे आहेत म्हणून. कोण आहे का होय इथं? तेच म्हटलं, तू लग्नासाठी का टाळटाळ करतोय? टाळटाळ करतोय म्हणजे लग्न झालं सांगितलं तो माझ्यावर लग्न केलं असतं का? आणि जाऊन दे, तू इथं कसं काय आली? एवढी पण येडी नाहीये मी. तुमची जीमेल आयडी माझ्या मोबाईल मध्ये ओपन आहे, त्याच्यावर मी टाकलं फाइंड डिवाइस, तेव्हा मला तो इथं कळलं. त्याच्यात सगळं कळतं माहिती का, बॅटरी पर्सेंटेज वगैरे सगळं कळतं. येडत नाही काढायचं. तुला काढायचं होतं एक आठवड्याने काढायचं असतं ना, आताच कशाला आली कोणास ठाऊक? लाज वाटते का? लाज वाटते? हा खुशाल तुम्ही असं म्हणताय बायको असताना दुसऱ्यासोबत लग्न कशाला माझं वाटोळं करता? तुम्ही मला कशाला फसवलं? खोटं काय बोललं माझ्यासोबत? तुला नाही फसवत मी. काय हे काय चाललंय मग? नाही ना फसवत. मग मला फसवताय का? मला फसवताय का? तुला पण नाही फसवत. मग फसवताय नाही मग तू? ते का दोघींना पण फसवतोय तू? आता तर ना लिमिट क्रॉस झाली. मी आता सगळ्या घरच्या दारच्यांना बोलणार, ज्यांनी लग्नाचं बोललं त्याला आधी मध्ये घेते. मी असलं पोरग बघून दिलं होय लग्नाला, आणि तुला अजून पण लग्न करायचं होय? माझं लग्न झालेल्या बायको सोबत नाही झाला. माझं डोकं फिरलंय का? तुझ्यावर आहे ना मी आता केस करणार आहे बघ. तू केस फिस नको काय करू? मग अरे लाज वाटते तुला? याच्यानंतर माझ्याशी बोलायचं नाही आणि मला फोन पण करायचं नाही. नाही करू. करू. चल आता कोर्टातच नेते तुम्हाला पण. लग्न करून पस्तावले मी. काय बघ गपकी, हिचं प्रेम करताना कळलं नाही का? गपकी चालले, चांगले लग्न करू, हे करू ते करू चालले. हा चूक झाली माझी. बरी चूक झाली. या तुम्ही आता घरला सांगते. नाही खाल्लं तो चूक झाली.